हरिओम। मी सुधीर सिंह भाले, सिडको उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर। मी 2000 पासून बापू परिवारात आहे। वेळोवेळी मला बापूंनी खूप अनुभव दिलेले आहेत, पण त्याच्यातले काही महत्त्वाचे अनुभव मी तुमच्यासमोर सोबत शेअर करू इच्छितो। 7 सप्टेंबर 2019 महालक्ष्मी, तिसरा दिवस होता। महालक्ष्मी उठायचा दिवस होता। माझी मोठी सूनबाई प्रेग्नंट होती। आम्ही महालक्ष्म्यांची तयारीच करत होतो, तिला त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही माझा पूर्ण परिवार, माझी मिसेस, मुलगा, लहाना मुलगा आणि सूनबाई हे शहरातील एका हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले। मी घरी एकटाच होतो। मला वाटलं आता लगेच तिची डिलिव्हरी होईल, पण रात्री तसं काही झालं नाही। मी घरी एकटाच होतो। बापूंना सांगत होतो की बापू, तिला सुखरूप बाळंतीण होऊ दे। 12 तास उलटून गेले तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत तिची डिलिव्हरी झाली नाही। माझी बहीण दवाखान्यात पोहोचलेली होती। तिचा मला फोन आला की नाईलाज आहे, आपल्याला 12 तास होऊन गेले, तिची डिलिव्हरी होत नाही, आपल्याला सीझर करावं लागतंय। मी घरी एकटाच असल्यामुळं मी बापूंसमोर जाऊन बसलो। अर्थातच मला खूप रडू कोसळत होतं। मी बापूंसमोर अक्षरशः रडत होतो की बापू, हे असं कसं? माझा पूर्ण परिवार बापूमय आहे आणि तिची पण तयारी आहे नॉर्मल डिलिव्हरी व्हायची, मग सीझर का होतंय? तिला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलेलं होतं, टेबलवर घेतलेलं होतं, पण ज्या मॅडम सीझर करणार होत्या त्या मॅडमना काहीतरी एक इमर्जन्सी कॉल आला म्हणून त्या ओटीच्या बाहेर गेल्या। तेवढ्यात माझी बहीण आणि माझी बहिणीची सूनबाई ह्या दोघी तिथं आतमध्येच होत्या तिच्याजवळ। त्यांनी तिला थोडंसं पुश करायला सांगितलं आणि माझ्या बहिणीचा फोन आला की आपल्याकडं महालक्ष्मी आलेली आहे। अर्थात बापूराव यांनी डिलिव्हरी केलेली होती आणि ती डिलिव्हरी नॉर्मल झालेली होती। त्या मॅडम आल्या, त्या म्हटल्या हे असं होऊच शकत नाही, कारण आम्ही कालपासून प्रयत्न करतोय, पण आपल्या बापूरायांनी तिची डिलिव्हरी नॉर्मल केली। मी खूप खूप अंबज्ञ आहे बापूरायाचा। हरिओम श्रीराम अंबज्ञ।